गेल्या अनेक वर्षांपासून शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या समस्येने त्रस्त असलेल्या भोज ग्रामस्थांनी अखेर प्रशासनाविरोधात निर्णायक पाऊल उचलत सोमवार दिनांक 8 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणास प्रारंभ केला. प्रशासनाला वारंवार निवेदने, पाठपुरावा आणि मदत देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांनी हा संघर्षाचा मार्ग स्वीकारला आहे. भोज गावातील जलजीवन मिशन योजनेसाठी सुमारे 4,65,00,000 रुपयांच्या योजनेला मंजुरी देण्यात आली होती. 2024 पर्यंत योजना पूर्ण करून गावाला शुद्ध पिण्याचं पाणी देण्याचं नियोजन असताना सप्टेंबर 2024 पर्यंत 3.5 कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च झाला. मात्र आजपर्यंत गावकऱ्यांच्या नळाला एक थेंबही पाणी मिळालेलं नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना तीव्र होत आहे. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी 12 मे 2026 रोजी प्रथम निवेदन दिले होते. त्यावेळी सहाय्यक कार्यकारी अभियंता चिकोडी यांनी 10 दिवसांच्या आत योजना कार्यान्वित करून गावाला शुद्ध पाणी पुरवठा सुरू करण्याची ग्वाही दिली होती. मात्र त्यानंतरही कोणतीही कार्यवाही न झाल्याने 19 मे 2026 रोजी दुसऱ्यांदा निवेदन देण्यात आले. त्यानंतर भोज फायटर ग्रुपच्या वतीने 29 मे 2026 रोजी जिल्हाधिकारी बेळगाव, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा पंचायत बेळगाव, जिल्हा पोलीस अधीक्षक बेळगाव, प्रांताधिकारी चिकोडी तसेच संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. ಅವರಿಗೆ ಹಾಗೂ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಸರ್ ಅವರಿಗೆ ಶ್ರೀವಾರ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡ್ತಾ ಇವತ್ತು ಭೋಜ್ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಭೋಜ್ ಗ್ರಾಮದ ನಾಗರಿಕರು ಮಾಜಿ ತಾಲೂಕಾ ಪಂಚಾಯತ್ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ತಾಲೂಕಾ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯ ಪ್ರಕಾಶ್ ವಡ್ಡರ್ ಸಾಹೇಬ್ರ ಮತ್ತು ಸಚಿನ್ ಮೋತೆ ಅವರು ಪಂಚಾಯತಿ ಸದಸ್ಯರು ಮತ್ತು ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಪು ಹಾಗೂ ಪತ್ರಕರ್ತರಾದಂಥ ವಿಪುಲ್ ಮತ್ತು ಹರೀಫ್ ಮಕಾಂದರ ನಮ್ಮ ಡಾಕ್ಟರ್ಗಳಾಗಲಿ ಇವರು ನಮ್ಮ ಅಭಯಣ್ಣ, ರಾಜವಣ್ಣ ಹಾಗೂ ಮತ್ತಿತರ ಇಲ್ಲಿ ಉಪೋಷಣ ಕೊಯ್ದರು. ಅವ್ರ ಉಪೋಷಣ ಕೊಂಡು ಕಾರಣ ಅಂದ್ರೆ ಭೋಜ್ ಗ್ರಾಮ ಜಲಜೀವನ್ ಮಿಷನವನ್ನ 4.25 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಮಂಜೂರಾಗಿತ್ತು. ಅದ್ರಾಗ 3.25 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿದ ಕೆಲಸ ಆಗೈತಿ ಅಂತೇಳಿ ಕಾಗದ ಪತ್ರದ ಆಗೈತಿ. ಮತ್ತು ಅದು ನೀರು ದಿನ ಊರಾಗ ಶುರು ಆಗಿಲ್ಲ. ಈ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಕುಯ್ದರು. ಅವರು ಯಾರಿಗೂ ವಿರೋಧ ಮಾಡ್ಬೇಕಂತೇಳಿ ಯಾವಾಗ ಕೂತಿಲ್ಲ. ಊರಾಗ ಕೆಲಸ ಆಗೈತಿ, ಅದು ಸದುಪಯೋಗ ಮಾಡ್ಕೋ ಸಲುವಾಗಿ ಅವ್ರು ಕುಯ್ದರು. ಮತ್ತು ಅವ್ರ ಉಪೋಷಣವನ್ನು ಮ್ಯಾಲಿನ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಾದಂಥ ಯಾರ್ಯಾರು ಇದಾರು ಅದು ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಅವ್ರು ತಾಬೋಡ್ತೋಗಿ ಬಂದು ಅವ್ರದ್ದು ಮೊನ್ನೆ ಏನೇನೈತಿ ಅದು ಕೇಳ್ಕೊಂಡು ಇದು ಉಪೋಷಣವನ್ನು ಮುಗಿಸ್ಬೇಕಂತೇಳಿ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಜೈ ಕಿಸಾನ್ ರೈತ ಸಂಘಟನೆ ಹಾಗೂ ಭೋಜ್ ಗ್ರಾಮದ ಸಮಸ್ತ ರೈತ ಬಾಂಧವರ ಪರವಾಗಿ ನಾನು ಅವರಿಗೆ ಸಹಕಾರ ಕೊಡ್ತೇನೆ ಅಂತೇಳಿ 2 ಮಾತುಗಳನ್ನ ಮುಗಿಸ್ತೇನೆ. ब्युरो रिपोर्ट KMM मराठी, बेळगाव. क्षण आले, क्षण प्रेमळ है, रेशमात गुंफून सोनेरी. BS Channabasappa and Sons, The Textile Mall, Tilakvadi, Belagavi.